ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. दिल्ली कुणाची या कार्यक्रमात आपण चर्चा करतोय दिल्लीतल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांचे बहुतांश कल आता समोर आलेले आहेत आणि आत्ता जे ताजे आकडे आहेत त्यानुसार भाजप 42 जागांवर आघाडीवर आहे, आप 28 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसनं अजूनही कोणत्याही जागेवर आघाडी घेतलेली नाही आहे. 70 जागांपैकी हे कल स्पष्ट झालेले आहेत आणि बऱ्यापैकी भाजपनं आघाडी घेतली असली तरी सुद्धा एक मगासच्या चर्चेत एक मुद्दा आला होता की भाजप आणि आपमधल्या मतांचं अंतर किंवा मतटक्क्याचं अंतर फार कमी राहिलेलं आहे. 4 ते 3.5 ते 4 टक्क्यांचं हे अंतर आहे. हे अंतर पुढच्या तासात 2 तासात आप पार करून बहुमताच्या दिशेने जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल की भाजप आपली आघाडी कायम ठेवत हे कल आहेत ते विजयामध्ये परावर्तित करते. एक मुद्दा महत्त्वाचा होता की भाजप प्रत्येक निवडणुकीमध्ये अभय सर आपल्या ग्राउंडवर विरोधकांना खेचते आणि त्यानंतर आपल्या मुद्द्यांवर त्यांना खेळायला भाग पाडते. याही निवडणुकीत तशी संधी होती. खरं तर लोकसभा निवडणुकीत मगाशी आपण चर्चा केली त्याप्रमाणे केजरीवालांनीच पहिल्यांदा भाजपला आपल्या ग्राउंडवर खेचलं होतं आणि संविधानाचा मुद्दा म्हणजे 400 पारचा नारा, काही बोलघेवड्या नेत्यांची वक्तव्य की संविधान बदलणार आणि हे पहिल्यांदा हेरलं केजरीवालांनी. नुकतेच ते तुरुंगातून बाहेर आले होते आणि त्यांनी तो मुद्दा उपस्थित केल्यावर अचानक संविधानावरती निवडणूक केंद्रित झाली आणि भाजप कधी नव्हे ते बॅकफूटवर जात त्यांना डिफेन्स करावा लागला. याही वेळेला बिधुडींची विधानं होती किंवा इतरही बोलघेवडे नेते होते. मनोज तिवारी सुदैवानं काही बोलले नव्हते त्यामुळे भाजपला तितकीशी अडचण झाली नाही, पण तरीसुद्धा त्याचा हा फायदा उचलण्यात केजरीवाल यशस्वी ठरले नाहीत. असं का झालं? नाही, असं आहे की म्हणजे किंबहुना अशा शाब्दिक याच्यामध्ये अडकावा असा प्रयत्न नेहमी भाजपाकडून होतो. मगाशी ज्याचा उल्लेख झाला भाजपाची तयारी आणि कशी असते, तर अनेकदा असं म्हणतात की भाजप जेव्हा जिंकते तेव्हा ती दुसऱ्या दिवसापासून निवडणुकीच्या कामाला लागते आणि हारल्यानंतर त्या क्षणापासून कामाला लागते. ते 5 वर्ष ते काम सुरू असतं. तर अशा त्यांना ते कुठलीही लढाई आपल्या पिचवर नेऊन तिथे खेळणं जास्ती सोपं असतं. पण यावेळेस इन्कम्बंट सरकार 12 वर्षाचं आणि त्याच्यामुळे मला वाटतं की त्या याच्यात अडकण्यापेक्षा आपण या परफॉर्मन्सवरच निवडणूक लढवू याच्यावर आप ठाम होती. ज्या फ्रीबीज या निवडणुकीमध्ये सुद्धा काही म्हणजे ज्याचा उल्लेख मगाशी श्यामजाजूंनी केला की मोदी की गॅरंटी, यावेळेस केजरीवाल की गॅरंटी पण होती. त्याचाही खूप या निवडणुकीमध्ये लोकांची कोणाची क्रेडिबिलिटी मगाशी चर्चेत छान मुद्दा त्यांनी काढला की क्रेडिबिलिटी 1 दिवसात मिळत नाही तशी ती 1 दिवसात जातही नाही. त्यामुळे ती जर टिकवायची असेल तर आपण त्या वर्बल वॉरमध्ये न अडकता आपण आपल्या परफॉर्मन्सच निवडणूक लढवूया या भूमिकेवर ते ठाम राहिले आणि त्याच भूमिकेमुळे मग ते भाजपला त्यांच्या ग्राउंडवरती निवडणूक लढवता आली नाही. एक दुसरा जो मुद्दा होता की नायब राज्यपाल आणि केंद्रातलं सरकार हे दिल्लीतल्या सरकारला काम करू देत नाही अशी भूमिका सातत्याने केजरीवालांनी मांडली आणि परंतु ती यावेळेस तेवढ्या प्रमाणात ती मला वाटतं पोचली नाही की स्वीकारली गेली नाही. मध्यमवर्गीयांचा मुद्दा जो उल्लेख केला की 54-55% मतं जी मिळत होती ती मध्यमवर्गीय बरोबर होता म्हणून, आणि ज्यावेळेस या प्रतिमेला थोडा तडा गेला तेव्हा त्या मतदारांनी स्वाभाविकच आपला वेगळा विचार सुरू केला. त्यात काही ते विभागणी झाली आणि केवळ फक्त झुग्गी झोपडी आणि एवढ्या मी फ्री वीज देणार याची उलटी प्रतिक्रिया पण काही प्रमाणात दिसते उमटलेली. त्याच्यामुळे जो मतांचा टक्का आहे तो त्यांचा भले तो 3.5% आत्ता डिफरन्स असेल 3.5-4 टक्क्याचा, पण तो डिफरन्स होताना दिसतोय आणि हा फार छोटा आहे. आता काँग्रेसची जी मतं मागच्या निवडणुकीच्या तुलनेत 2.5% वाढली आहेत, ती कुठे वाढली आहेत? ते एकाच भागामध्ये वाढली आहेत का की सगळ्या मतदारसंघामध्ये? आता केजरीवालांना प्रत्येक फेरीला एवढं झगडावं लागतंय. त्यात संदीप दीक्षितांचा वाटा किती मोठा आहे हा सुद्धा मला वाटतं की या निवडणुकीतला अनेक हे पैलू बघावे लागणार. म्हणजे संदीप दीक्षितांना आता तसं जर झालं तर सलग 4थ्यांदा पराभवाला सामोरं जावं लागेल आणि एखाद्या नेत्याच्या राजकीय आयुष्यातला हा एक मोठा आव्हानात्मक क्षण म्हणावा लागेल. विजयाचं टार्गेट होतं की केजरीवालांना पराभव काँग्रेसला विचारावं लागेल. हेमलता पाटील आपल्यासोबत आहेत. हेमलता पाटीलजी, हा जो मुद्दा आहे की काँग्रेसला नेमकी आपली भूमिका स्पष्ट करता आली नव्हती हा तर मुद्दा आहेच, मात्र अनेक नेत्यांच्या करिअरवर सुद्धा या पराभवानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. काय म्हणाल? आता जेव्हा काँग्रेसला इथे 0 जागा दिसतात तेव्हा केजरीवालांचं काय चुकलं आणि BJPचं काय बरोबर आहे ह्या भानगडीत न पडता काँग्रेसनी नक्की काय केलं पाहिजे की गेले 35 वर्ष काँग्रेसमध्ये ऑफिस बेरर म्हणून चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणे काम करताना काँग्रेसचे एक कार्यकर्ता म्हणून मला जे वाटतं ते सगळ्यात 2-3 मुद्द्यांमध्ये सांगता येईल की काँग्रेसचा
काहीतरी तांत्रिक कारणास्तव आपला संपर्क त्यांच्यासोबतचा तुटला आहे. मात्र हा मगाचचा जो मुद्दा होता की फ्रीबीजचा म्हणजे ते एक राजकारण असेल किंवा केजरीवालांनी एक विधायक राजकारणाचं एक आश्वासन मतदारांना दिलं होतं. यावेळेला भाजपनं त्यांना वेगळ्या मुद्द्यावर खेचण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा आपल्या विधायक राजकारणावरच ठाम राहायचा असा आपचा स्टँड होता. पण तो जर मतदारांनी नाकारला असेल तर आता सत्तेची समीकरणं नव्यानं आखावी लागतील किंवा राजकारणाची समीकरणं नव्यानं आखावी लागतील, आपला असं वाटत नाही? एक तर सगळ्यात आधी म्हणजे ते आमच्या मुद्द्यांवर आलेले आहेत, कारण आम्ही जे जे करत होतो ते आम्ही चालू ठेवू. म्हणजे भाजप जर का निवडून आलं तर भाजप त्या सगळ्या योजना चालू ठेवेल जे आम आदमी पार्टीनं चालू केलेल्या आहेत. ह्यातच त्यांचा खरा पराभव आहे. पण त्याच्यासाठी 5 वर्ष वाट बघावी लागेल. हा, आणि त्यांना खरं तर हे लक्षात आलं की हे राजकारण लोकाभिमुख आहे आणि ते त्यांनी स्वीकारलेलं आहे. त्याशिवाय काय ते असं बोलले नाहीत. अगदी 8 दिवसापूर्वीपर्यंत जे विरोधात बोलत होते, शेवटल्या 15 दिवसात या निवडणुकीच्या शेवटल्या 15 दिवसात भाजप उघडपणे मान्य करू लागले. बॅलेट पेपरमध्ये सुद्धा त्यांच्या त्या घोषणापत्रामध्ये सुद्धा त्यांनी ते छापलं की या सगळ्या योजना चालू राहतील जे आम आदमी पार्टीच्या आहेत. यातच आमचं यश आहे की आमचं राजकारण योग्य दिशेनं आहे. हेमलता पाटील यांच्यासोबत आपला पुन्हा संपर्क प्रस्थापित झाला आहे. हेमलताजी, तुम्ही जो मुद्दा मांडत होता की ऑफिस बेअरर्स असतील किंवा कार्यकर्ते असतील निरपेक्ष भावनेने काम करत असतात आणि सातत्यानं जर पराभवाचं तोंड पाहावं लागत असेल तर त्यांच्या मनोबलावर पण परिणाम होतो. कुठे ना कुठेतरी यावर सुद्धा काम करण्याची गरज आहे. नाही, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचा प्रत्येक ठिकाणचा वोट शेअर कसा वाढेल आणि परत काँग्रेसची ग्राउंड लेवलला कसं वर्किंग वाढेल या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं होतं. भाजपच्या संघटनेमध्ये आपण बोलतो, पण खरं तर आपण सेवादल असेल काँग्रेसमध्ये किंवा अनेक विंग्ज असतील याच पद्धतीने त्यापूर्वी काम करत होत्या, तर ते काम सक्षम करणं गरजेचं आहे. आणि राहुल गांधींनी 4,500 किलोमीटर राहुल गांधींनी पदयात्रा काढली, लोकांशी कनेक्ट वाढला, म्हणून फक्त राहुल गांधींच्या सोबत फोटो काढण्यामध्ये आम्ही धन्यता मानायची की आम्ही ग्राउंडवर जाऊन त्या पद्धतीने काम करायचं, हे संघटनेने विचार करणं गरजेचं आहे. आणि भारतीय जनता पक्षाचा एक चांगला गुण म्हणून आपण बघितलं पाहिजे की अनेक वर्ष हा पक्ष सत्तेमध्ये नव्हता, परंतु त्या पक्षातले लोक त्या पक्षाला सोडून दुसरीकडे गेलेले दिसले नाहीत. या उलट काँग्रेसमध्ये जे घडतं की एखादी टर्म जरी पक्ष सत्तेमध्ये नसला तरी जी नेत्यांची लगेच आउटगोईंग सुरू होतं, तर त्या दृष्टीनं ह्या संघटनेमध्ये आपण कशा पद्धतीने प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे आणि नेत्यांमधला जो आपसापसामधला जो मतभेद असेल, मनभेद असेल, तो एक संघटना म्हणून काम करताना व्यक्त नाही झाला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने संघटनेने पुढे काम केलं पाहिजे. या दृष्टीने काँग्रेसने प्रयत्न करण्याची गरज आहे असं मला वाटतं. काँग्रेसला मानणारा वर्ग अजूनही त्याच पद्धतीने काँग्रेससोबत आहे, पण एक काँग्रेस हाच सक्षम पर्याय आहे हे लोकांच्या मनावर बिंबवण्याचं आणि त्या दृष्टीने काम करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने काँग्रेसमध्ये आता खूप मोठ्या पद्धतीने बदल होतील आणि काँग्रेस पक्ष त्या पद्धतीने पुढे भविष्यामध्ये जास्त जोमाने काम करेल असं मला या ठिकाणी वाटतं. तुम्ही अगदी मूलभूत मुद्द्यांना हात घातलेला आहे आणि काँग्रेस पक्षाच्या बदलत्या कार्यपद्धतीवर खरंच आता मंथन होण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीनं अंमलबजावणी होण्याची गरज आहे. धन्यवाद, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झाला होता. तुम्हाला आता काही कामानिमित्त जायचं आहे, पण या संपूर्ण चर्चेदरम्यान तुम्ही जे मुद्दे मांडलेत आणि त्या अनुषंगानं काँग्रेसच्या कामगिरीचं जे मूल्यमापन झालं ते सुद्धा महत्त्वाचं आहे. धन्यवाद, तुम्ही या चर्चेत सहभागी झालात. तुम्हाला एक काहीतरी मुद्दा मांडायचा होता. मला एकच मिनिट, एक ताजी बातमी समोर येते आहे. मोदी 7:30 वाजता कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. जवळपास भाजपचा विजय स्पष्ट झाला आहे म्हणून आता मोदी दिल्लीतील भाजप कार्यालयात संबोधित करणार आहेत. एक जवळपास 1.5 दशकांचं स्वप्न भाजपचं दिल्ली काबीज करण्याचं ते, आणि खरं तर म्हटलं तर 27 वर्षापासून, त्यापूर्वी 15 वर्ष काँग्रेसची सत्ता आणि 12 वर्ष आपची सत्ता आणि त्यानंतर आता 27 वर्षानंतर हे स्वप्न जर पूर्ण होत असेल तर मोदी काय नेमकं या संबोधनामध्ये कार्यकर्त्यांशी बोलणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. दिल्ली कोणाची पहा, आत्ताचे ताजे आकडे, भाजप 44 जागा, आप 26 जागांवर पुढे आहे. काँग्रेसनं अजूनही भोपळा फोडलेला नाही आहे, अजूनही खातं उघडलेलं नाही आहे. संदीपजी, मगाशी आपण काँग्रेसविषयी बोलत होतो, तो मुद्दा असा की काँग्रेस हा पक्ष जवळपास 130 वर्ष जुना आहे. त्याची पाळंमुळं फार घट्ट आहेत आणि या देशात जे काही उत्तम अगदी 20 वर्षापूर्वीपर्यंतचं जे काही बघत होतो आपण ते काँग्रेसची देण आहे. मोठे रस्ते म्हणा, म्हणजे मोठ्या मोठ्या कॉलेजेस, महाविद्यालय, युनिव्हर्सिटीज, ऑल क्रेडिट गोज टू काँग्रेस.
बट टुडे वेर इज काँग्रेस? आज काँग्रेसचा जो 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 वागण्याची किंवा निर्णय प्रक्रिया जी आहे किंवा राजकारण करण्याची जी पद्धत आहे ती त्यांनी बदलायला हवी, ही माझी विनंती आहे. त्यांनी मोठ्या भावाची भूमिका देशात नक्की घ्यावी, पण वेन इट कम्स टू स्टेट, राज्यामध्ये त्यांना आता लहान भावाची भूमिका घेतली पाहिजे. आज अगदी आजचा परिणाम जरी बघितला तुम्ही भाजपचा, याच्यात फार मोठा वाटा त्यांचा असेल. जवळपास 6-6.5% त्यांचं मतदान आहे आणि भाजप आणि काँग्रेस याच्या मतदानाच्या टक्केवारीमध्ये जवळपास 1 ते 1.25 लाखाचंच अंतर आहे, फार जास्त फरक नाही आहे. म्हणजे जर का काँग्रेस गेम चेंजर आहे तर किंग मेकर सुद्धा बनू शकतं, हे त्यांच्या का लक्षात येत नाही. काँग्रेसनं लवकरात लवकर त्यांची कार्यपद्धती बदलली पाहिजे. संविधानासाठी, या देशासाठी त्यांनी मित्रपक्ष वाढवले पाहिजे, त्यांच्या निर्णय प्रक्रियेमध्ये गतिशीलता आली पाहिजे. नाही तर प्रश्न थेट संविधान आणि देशावर येऊन उभा राहतोय. हे काँग्रेसला कधी लक्षात येणार आहे? अगदी आजचं सुद्धा बघा, कितीतरी टक्के, जवळपास 6% मतदान त्यांच्या बाजूनं आहे. फक्त आता फरक इंडिया आघाडीचं, याला जोडून विचारतोय की इंडिया आघाडीचं नेतृत्व आपल्याकडेच ठेवण्याचा अट्टाहास सोडायची वेळ आली वाटते आता. हो, त्यांनी सोडलं पाहिजे खरं तर. म्हणजे फार मोठे मोठे नेते आहेत ना या देशामध्ये. ममताजी आहेत, नितीशजी आहेत, अरविंदजी आहेत, फार मोठे मोठे नेते आहेत. त्यांना खूप मोठा अभ्यास केलेला आहे, त्यांचा सखोल अनुभव आहे. त्यांनी विचार करावा ना, काय हरकत आहे? देशासाठी, संविधानासाठी मला नाही वाटत गांधी कुटुंब एक पाऊल मागे यायला कधीही घाबरेल. माझा विश्वास आहे ते मागे जातील. फक्त त्यांची जी काही निर्णय प्रक्रिया किंवा त्यांचे जे काही कोर कमिटीतले लोक आहेत त्यांनी हे बघितले पाहिजे आजचे निर्णय. आज जर का ते कोalitionमध्ये लढले असते तर हे चित्र उलटं झालं असतं. अगदी सोपं आहे बघा. 6-6.5% मतदान दिल्लीतलं त्यांच्याकडे आत्ता या क्षणी आहे आणि फरक भाजप आणि आपमध्ये फक्त लाखाचा आहे. पण तुम्ही म्हणताय कोalitionमध्ये लढले असते तर फायदा झाला असता. काँग्रेसची कदाचित तयारी पण असेल, पण आपनं सुद्धा त्या जोरकसपणे ते प्रयत्न केले नाही आहेत ना. सर नाही, सर्वार्थानं अगदी हरियाणामध्ये सुद्धा प्रयत्न केले, ते टाळत आले म्हणजे प्रक्रिया संथ करत गेले. का करतात ते संथ? मग हरियाणा असो, दिल्ली असो, त्यांनी प्रक्रिया संथ का केली? कोण सल्ला देत आहे काँग्रेसला मला माहिती नाहीये. पण त्यांनी आता विचार केला पाहिजे. 4,500 किलोमीटर चालले राहुलजी, चांगली गोष्ट आहे. कनेक्ट वाढवला, पण तो वैयक्तिक वाढला. इथे दिसत नाहीये बघा परिणाम. पक्षाला त्याचा फायदा होताना दिसत नाही. पक्षाला फायदा नाहीये. काय उपयोग आहे? देशाला फायदा झाला पाहिजे, संविधानासाठी काम केलं पाहिजे, महागाई विरुद्ध काम केलं पाहिजे राहुलजींनी. आणि बेरोजगारी जी वाढली आहे त्याच्यावर काम करता येईल ना कोalition मध्ये. म्हणूनच सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. ते काय येत नाही मला प्रश्न पडतो. हा देशाला पडलेला प्रश्न आहे. प्रतिमा निर्मिती करण्याचा प्रयत्न काँग्रेसचा आहे. राहुल गांधींची ती होते, पण त्याचा फायदा पक्षाला होत नाहीये. धन्यवाद संदीपजी, तुम्ही या चर्चेत सहभागी झालात. तुम्हालाही कामास्तव जायचं आहे त्याबद्दल आणि या चर्चेत तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. पण